आवळा कँडी बनवण्यासाठी इथे एकूण 1 किलो आवळा घेतलेला आहे। स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये घालून मी दूध घेतलेला आहे। आता हा एकदम कोरडा करून घ्यायचा। यानंतर कोरडा झालेला आवळा एका चमच्याच्या मदतीने असे छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत। इथे प्रत्येक आवळ्याला मी होल करून घेतलेले आहेत। आता हा तयार झालेला आवळा शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे अशा प्रकारची एक जाळी आहे, तर त्या जाळीवरती मी घेते आणि उकळत्या पाण्यावरती उकळवायचे आहेत। साधारण इथे 20 मिनिट आवळा छान असा उकळवायचा आहे। आवळा छान शिजला की बाजूला करून घ्यायचा, पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि या कापांमध्ये आपण साखर घालायची आहे। तर 1 किलो आवळ्याला इथे मी 900 ग्राम इतकी साखर घातलेली आहे। साखर घालून एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस ही भरणी अशीच ठेवायची आहे। यानंतर यामध्ये जे झालेलं सिरप आहे ते पूर्णपणे वेगळं करायचं आणि ही तयार झालेली जी कँडी आहे ती 2 दिवस उन्हामध्ये वाळवायची आहे आणि त्यानंतर यावरती थोडीशी पिठी साखर घालायची आणि अशा प्रकारे इथे आपली आवळा कँडी तयार झालेली आहे।